हॅलो गाईज, वेलकम टू टायनी हँड्स. आज आपण मोस्ट अवेटेड रेसिपी पाहणार आहोत, ती म्हणजे आंब्याचं लोणचं. तर आता तुम्ही पाहू शकता इथे एक 50 आंबे असतील. हे त्याच्या स्वच्छ धुवून ते बारीक फोडी करून घेतलेलं आहे. तर आता आपण त्याला लागणारं साहित्य बघूया. हे इथे आपण फोडणी पाहणार आहोत लोणच्याची कशी करायची ते. इथे मी 1.5 किलो तेल चांगलं कडकडीत गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि आता फोडणीसाठी काय साहित्य लागतं ते पाहूया. इथे मी अर्धा तोळा लवंग घेतली आहे. इथे अर्धा तोळा खडे हिंग घेतला आहे आणि काळे मिरी घेतल्या आहेत अर्धा तोळा आणि पाव छटाक मेथी घेतलेले आहेत. इथे अर्धा किलो आपण मोहरी बारीक करून घेतली आहे, काळी मोहरी. आणि इथे अर्धा किलो अद्रक आणि पाव किलो लसण घेतलेला आहे, त्याची पेस्ट करून घेतली आहे. आणि लसण आणि अद्रकाची पेस्ट करताना आपण त्यामध्ये मीठ घालायचं आहे, जेणेकरून त्याला पाणी सुटून ती पेस्ट बारीक होते. आपण जर मीठ त्यात घातलं नाही तर ती बारीक व्हायला थोडासा त्रास होतो. तर आता आपण बघूयात फोडणी. अजून आपले 3 इन्ग्रेडियंट्स राहिले आहेत. आता 50 आंब्यासाठी आपण 1 ते 1.25 किलो गूळ घेणार आहोत. त्यानंतर पोह्याचा जो आपला चमचा असतो त्या चमच्याने 3 चमचे बॅडगी मिरचीचं तिखट घ्यायचं आहे आणि 1 चमचा पोह्याचा हळद घ्यायची आहे. तर हे सर्व साहित्य घ्यायचं आहे. आणि गोडवा तुम्हाला आंब्याचा लोणच्याचा कसा हवा आहे, जास्त गोड हवा आहे किंवा मीडियम. मला गोडवाही मीडियम हवा आहे आणि तिखटही मीडियम हवं आहे, त्या हिशोबाने मी हे प्रमाण घेतलं आहे. तुम्हाला कमी जास्त हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडाफार बदल करू शकता. त्या तेल कडकडीत गरम झाले, आपण फोडणीला सुरुवात करूया. 1 वाटीभर मी काळी मोहरी टाकली आहे बारीक. ती छान तडतडत आहे. आता टाकायचं. आता आपण ह्या ताटलीत जे घेतलेलं आहे सर्व साहित्य ते टाकणार आहोत तेलामध्ये. आणि हे झाकून ठेवायचे. आता हे जे 4 साहित्य आहेत, हळद, खडे हिंग, अद्रक लसणची पेस्ट आणि लाल तिखट, हे तेल अगदी कोमट झाल्यानंतर तेलामध्ये टाकायचं आहे. हे पहा, आपण इथं जो गरम मसाला टाकला होता, लवंग आणि काळे मिरे, तर ते उडू नयेत म्हणून आपण यावरती ताट झाकलं होतं. आणि गॅस बंद करून द्यायचा आहे मोहरी टाकल्यानंतरच, नाहीतर ते फार जास्त करपून जातं. आता थोडा वेळ गॅस ऑन करायचा आहे. सर्वात महत्त्वाचं 1 किलो मीठ घ्यायचं आहे एवढ्या लोणच्यासाठी. हा पॅक मी फोडलेला मगाशी, तर मग आपल्याला प्रमाण परफेक्ट जमेल असं. टाटा सॉल्ट घ्यायचं आहे. जेव्हा आपण लोणचं बनवतो तेव्हा आपल्याला मिठाचं प्रमाण जे आहे ते थोडंसं चढतंच ठेवायला लागतं, नाहीतर जर मीठ कमी पडलं तर मग आपलं लोणचं खराब होण्याचे जास्त चान्सेस असतात. दुसरं बाकी प्रिझर्वेटिव्ह म्हणून तुम्हाला विनेगर वगैरे ॲड करायची काहीही गरज नाही आहे. थोडं चढतं मीठ लोणच्याला घातलं की लोणचं तुमचं खराब होत नाही, काही नाही. या बारीक बारीक टिप्स मी तुम्हाला सांगत आहे, त्या नक्की फॉलो करा, तर तुमची रेसिपी मग बिघडणार नाही. या फोडी आपण इथे धुवून वाळवल्या आहेत. त्यामध्ये असं थोडंसं आंब्याचं आतील थोडंसं कोय आणि त्याचं सालं वगैरे निघतात, तर ती काढून घ्यायची आहेत. ही जर राहिली तर लोणचं खराब होतं. त्यामुळे एक फोड आपल्याला अशी व्यवस्थित साफ करून सगळं स्वच्छ झालं आहेत की नाही ते पाहायचं आहे. आणि मगच यामध्ये जे काही आपण मसाले आहेत ते सगळे एकत्र करून घ्यायचे आहेत. हे जर लोणच्यामध्ये राहिलं तर 100% तुमचं लोणचं खराब होणार. तर या गोष्टीची सर्वांनी काळजी घ्या. आता इथे आपण मगाशी जी मोहरी बारीक करून घेतली आहे ती एका मोठ्या अशा टोपामध्ये टाकायची आहे. आपल्या फोडी इकडे लोणच्याच्या पानतुट्या झाल्या आहेत. असा हात लावल्यानंतर त्याला पाणी लागत नाही आहे. मग त्या परफेक्टली ड्राय झाल्यात. खूप पण ड्राय नाही करायच्या, नाहीतर लोणचं फार ड्राय होतं. आता इथे आपलं तेल जे आहे ते कोमट झालेलं आहे. त्यामध्ये ही अद्रक लसणची पेस्ट घालून घ्यायची आहे.
आता हे लाल तिखट टाकून घ्यायचंय. या तिखटामध्येच आपण खडे हिंग घालून घेतलाय जेणेकरून तो बारीक झालाय. या तिखटातच आपण खडे हिंग घालून घेतलाय जेणेकरून तो बारीक झालाय. आता आपण 1 चमचा हळद घालून घेतली आहे. आता हे गूळ आणि मोहरी एकत्र करून घ्यायचे. मीठ टाकायचं. आता 1 किलोचा जेवढा पुडा आहे तेवढा पूर्ण मीठ टाकून घ्यायचे. आणि जी फोडणी 1.5 किलो लागेल असा अंदाज आहे. बघूया, आपण टेस्ट करून कमी जास्त टाकूयात. आता यामध्ये जी आपण फोडणी केली आहे ती सर्व फोडणी यामध्ये टाकून घ्यायची आहे. आता हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचे आणि त्यामध्ये मग या फोडी आहेत आंब्याच्या त्या मिक्स करून घ्यायच्यात. आणि उद्या हे लोणचं आपण बरणीत भरणार आहोत. स्वच्छ कडकडीत उन्हात वाळवलेली बरणी वापरायची आहे, नाहीतर आपलं लोणचं खराब होऊ शकतं. आता यातला हा एकजीव केलेला अर्धा मसाला काढून घ्यायचा एका भांड्यात. मग फोडी मिक्स करायच्यात आणि वरून तो मसाला टाकायचा जेणेकरून इव्हनली तो सगळ्या फोडींना कोट होईल आणि चांगल्या प्रकारे मिक्स होईल. आता उर्वरित मसाला टाकून घ्यायचा आहे आणि फोडी टाकायच्या. परत सर्व एकजीव करायचे. अशा प्रकारे आपलं हे कैरीचं आंबट आणि गोड लोणचं तयार आहे. आता याला एकजीव व्हायला ठेवायचं आणि उद्या बरणीमध्ये भरायचे. त्याला उन्हात वगैरे 3 दिवस ठेवण्याची काहीही गरज नाही आहे. हे असंच मुरतं छान. जसे जसे दिवस जातील तसं ते छान मुरतं आणि खूप सुंदर चवीला लागतं. तर जिच्यासाठी हे सर्व केलेलं आहे तिच्याकडनं आपण उद्या रिव्ह्यू ऐकूया की ते कसं झालं आहे.